नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 22.1 सोडविणार आहोत. सोडूया. पहिला प्रश्न, 3 सेंटीमीटर लांबीचे 3 सोन्याचे घन वितळून त्यापासून एक सोन्याची इष्टिका चिती तयार केली. आता घन म्हणजे काय, तर हे आपल्याला माहीत आहे. हे पहा, घन या टाईपचा घन असतो, म्हणजे प्रत्येक पृष्ठभाग हा चौरस असतो. यामध्ये हा चौरस आहे, हा चौरस आहे, टॉपचा चौरस आहे, बॉटमचा चौरस आहे, असे 3 आहेत. घन कसा काढायचा पहा, असा एक चौरस काढायचा. असा चौरस काढला आपण, यामध्ये सेंटरमध्ये पुन्हा असा एक चौरस काढायचा आणि ह्या बाजू जोडून घ्यायच्या. हा झाला घन. 3 घन काढतोय आपण. चौरस काढला, असा एक चौरस काढला. हे 3 सेंटीमीटर लांबी आहे प्रत्येकाची. हे झाले 3 घन झाले. आता प्रत्येकाची लांबी किती आहे? 3 सेंटीमीटर. म्हणजे लांबी, रुंदी, उंची 3च आहे, कारण प्रत्येक पृष्ठभाग हा चौरस आहे. आणि हे म्हणजे तिन्ही पण समान आहेत. वितळून त्यापासून काय केलं, हे तिन्ही वितळलेले सोन्याचे आहेत. त्याला वितळून काय केलं, त्यापासून इष्टिका चिती तयार केली. आता हा घन झाला. आणि इष्टिका चिती म्हणजे काय? इष्टिका चितीमध्ये प्रत्येक पृष्ठभाग हा आयतासारखा असतो, आयत असतो. म्हणजे याची लांबी, रुंदी आणि उंची वेगवेगळी असते. ज्याप्रमाणे आपली बांधकामाची वीट असते त्याप्रमाणे हा आकार असतो. आता हे 3 घन वितळून आपण त्यापासून एक इष्टिका चिती तयार केली. तर तळाचे क्षेत्रफळ, या इष्टिका चितीच्या तळाचे क्षेत्रफळ म्हणजे हा आयत आहे, ही लांबी होईल, ही रुंदी होईल आणि ही उंची होईल. आता तळाचे क्षेत्रफळ म्हणजे काय येणार आहे? लांबी गुणिले रुंदी होणार आहे, कारण हा आयत आहे. बरोबर आहे. तळाचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी. तर इष्टिका चितीची उंची किती? तर आता ही हाईट किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी सूत्र कोणते आपल्याला? इष्टिका चितीचे घनफळ. सूत्रे पाठ करावी लागतील. इष्टिका चितीचे घनफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, L × B × H. तर आता पहा, लांबी आणि रुंदी म्हणजे काय? हे तळाचं क्षेत्रफळ होणार आहे. म्हणजे L आणि B याऐवजी आपण काय घेऊ शकतो? 27. कारण हे तळाचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे आपल्याला? 27 चौरस सेंटीमीटर दिलेलं आहे. आणि उंची काढायची, हाईट काढायची आहे. हे तिन्ही वितळून त्यापासून हे केलेलं आहे. म्हणजे या तिन्हीचं घनफळ घ्यावं लागेल आपल्याला. याचं घनफळ किती होईल? म्हणजे 3चा क्यूब. घनाचे घनफळ म्हणजे बाजूचा घन असतो, म्हणजे याचं 3चा घन होणार आहे. हा पण 3चा घन होईल आणि हा पण 3चा घन होईल. 3चा घन 27, हे पण 27 होईल आणि हा पण घन किती होणार आहे? 27. म्हणजे घनफळ काय येणार आहे? या 3 घनाचं घनफळ किती होईल? 27, 54 आणि 81 होणार आहे. कारण या तिन्हीचं वितळून जे घनफळ आहे तेच या इष्टिका चितीचे घनफळ असेल. म्हणजे आपण तिघांचं 81 येते घनफळ. त्यामुळे आपण या इष्टिका चितीचे घनफळ किती घेतलेले? 81 घेतलेले आहे. तर आता यावरून हाईट काढता येईल आपल्याला. H = 81 भागिले 27 होईल. 81ला 27 × 27, 27 × 81 म्हणजे 3 सेंटीमीटर. हाईट किती असेल? 3 सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका हौदाची लांबी, रुंदी आणि उंची दिली आहे आपल्याला. म्हणजे हौद कसा आहे? लांबी, रुंदी आणि उंची आहे. म्हणजे इष्टिका चिती या आकाराचा आहे. समजा या प्रकारे हौद आहे. इष्टिका चिती म्हणजे प्रत्येक पृष्ठफळ हे आयताकृती असेल. लांबी किती दिली आपल्याला? 4 मीटर. समजा ही 4 मीटर आहे. रुंदी 1.5 मीटर आहे. ही रुंदी येणार आहे. बरोबर आहे. ही 1.5 मीटर येईल, 1.5. ही लांबी 4 मीटर आणि उंची दिलेली 1 मीटर. ही उंची आहे. ही हाईट, उंची 1 मीटर आहे.
तर तो पाण्याने काठोकाठ भरलेला आहे. आता हा पाण्याने काठोकाठ भरलेला आहे म्हणजे तेवढं त्याचं घनफळ आहे. 8 लिटर मापाच्या बादलीने तो रिकामा केल्यास किती बादल्या पाणी काढले आपण. आता इष्टिका चितीचे घनफळ म्हणजे काय, त्या अवकाशामध्ये त्यानं किती जागा व्यापलेली आहे, आतमध्ये किती जागा व्यापलेली आहे, म्हणजे ह्या हौदामध्ये किती पाणी बसेल. कारण हा हौद आहे लांबी रुंदी उंची असलेला, तर ह्या हौदामध्ये किती पाणी बसेल, ती पाण्याची कॅपॅसिटी म्हणजे काय, घनफळ म्हणजे त्याने किती जागा व्यापलेली आहे. सूत्र आहे पहा यासाठी, इष्टिका चितीचे घनफळ. इष्टिका चितीचे घनफळ म्हणजे काय, आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. येथे आपल्याला लांबी रुंदी उंची दिलेली आहे. लांबी किती आहे 4, रुंदी 1.5 आणि उंची 1 मीटर. पूर्ण गुणाकार 15 चौक 60 होईल म्हणजे 6.0 म्हणजे किती येणार आहे 6. हे काय येणार आहे घनमीटर. घनफळ हे घन लिहायचं, एवढं आपलं घनफळ आलेलं आहे. आता हा हौद पाण्याने काठोकाठ भरलेला आहे म्हणजे 6 घनमीटर याची कॅपॅसिटी झालेली आहे हौदाची, घनफळ आलेलं आहे. तर हा पाण्याने काठोकाठ भरलेला आहे. तर आपल्याला 1 घनमीटर हे सूत्र लक्षात राहू द्या. 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर. 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर. जर आपण 1 मीटर लांबी 1 मीटर रुंदी आणि 1 मीटर उंची असा जर हौद घेतला आपण, लांबी रुंदी उंची असलेला, 1 मीटर लांबी 1 मीटर रुंदी आणि 1 मीटर उंची, म्हणजे तो घन होणार आहे. बरोबर आहे. लांबी किती आहे 1 मीटर, रुंदी 1 मीटर आणि उंची पण 1 मीटर. हा एवढा जो बॉक्स होईल यामध्ये पाणी किती बसते पहा, 1000 लिटर बसत असते. अशी एखादी टाकी असेल की लांबी रुंदी आणि उंची 1 मीटर असेल, तर त्या टाकीमध्ये पाणी किती बसेल, कंप्लीट 1000 लिटर बसते पहा. म्हणजे हे सूत्र आहे 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. आता आपल्याला 6 घनमीटर आहे म्हणजे किती लिटर होतील, 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर, तर 6 घनमीटर म्हणजे 6000 लिटर होतील. बरोबर आहे. 6000 लिटर म्हणजे या टाकीमध्ये, या आपल्या हौदामध्ये पाणी किती असेल, 6000 लिटर असेल. तर आता आपल्याला काय सांगितलं आहे, 8 लिटर मापाच्या बादलीने, एक बादली आहे, तर ह्या बादलीने आपल्याला काय करायची, ही 8 लिटर कॅपॅसिटी या बादलीची, ह्या बादलीने हौद पूर्ण रिकामा करायचा आपल्याला. म्हणजे आपण जर याला 8ने भागितलं तर किती बादल्या आपण पाणी बाहेर काढणार आहोत हे आपल्याला काढता येईल. काय होईल, 8ने जर भाग दिला आपण, 8 7 56, 4 राहतील, 8 पंचे 40 आणि 0 म्हणजे 750 बादल्या. 8 लिटरच्या 750 बादल्या आपण जर पाणी हौदातून बाहेर काढलं तर पूर्ण हौद रिकामा होईल. 750 बादल्या म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका घनाकृती ठोकळ्याच्या सर्व कडांची एकूण लांबी. समजा घनाकृती ठोकळा आहे, घन आहे म्हणजे प्रत्येक पृष्ठभाग हा कसा आहे, चौरस आहे. घन म्हणजे एक ठोकळा असा, प्रत्येक पृष्ठभाग हा चौरस आहे बा. तर सर्व कडांची एकूण लांबी 96 सेंटीमीटर. आता कडा म्हणजे काय, ह्या एजेस, ही एक, ही आणि ही, ह्या 4 झाल्या. बरोबर आहे. आणि ह्या उभ्या असणाऱ्या 4 झाल्या, 4 आणि 4 8, आणि ह्या बॉटमच्या पण 4 होतील म्हणजे टॉपच्या 4, ह्या उभ्या 4 आणि बॉटमच्या 4, म्हणजे एकूण कडा किती आहे त्याला, घनाला एकूण कडा किती असतात, कडा म्हणजे हे एजेस, ह्या 12 कडा असतात. बरोबर आहे. तर आता आपल्याला काय दिलेलं आहे, सर्व कडांची लांबी 96 सेंटीमीटर आहे म्हणजे 12 कडांची लांबी किती आहे, 96 सेंटीमीटर आहे. त्यावरून एका कडाची लांबी किती असेल, म्हणजे 96ला आपल्याला 12ने भागावे लागेल. बरोबर आहे. म्हणजे 12 8 96 म्हणजे एका कडाची लांबी किती असेल, 8 सेंटीमीटर असेल. 8 सेंटीमीटर. बरोबर आहे. 8 सेंटीमीटर एका कडाची लांबी असेल म्हणजे 8 ही 8 ही 8, म्हणजे घन असल्यामुळे म्हणजे सगळ्याच कडांची लांबी किती असणार आहे, 8 8 असणार आहे. आणि सर्वांची बेरीज केली तर किती होईल, 96 होणार आहे, कारण 12 कडा आहेत. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, एकूण पृष्ठबळ व घनफळ
दर्शक संख्यामधील फरक पुढीलप्रमाणे कोणता? म्हणजे पृष्ठफळ आणि घनफळ दोन्ही काढायचं आहे आणि दोघांचा फरक किती हे आपल्याला पाहायचं आहे. आता घनाचे पृष्ठफळ पृष्ठफळ म्हणजे काय? जे बाहेरचे पृष्ठे दिसतात आपल्याला त्याचं क्षेत्रफळ किती आहेत पृष्ठे पहा. हे 4 होतील बरोबर आहे. उभे 4 चौरस होतील, वरचा एक चौरस आणि खालचा एक चौरस म्हणजे 6 चौरस आहेत बरोबर आहे. घनाचे पृष्ठफळ म्हणजे 6 आणि बाजू 6 चौरस आहेत आणि एका चौरसाचं क्षेत्रफळ काय असते? बाजूचा वर्ग. एकूण 6 चौरस आहेत म्हणून घनाचं पृष्ठफळ म्हणजे पूर्ण घनाचं क्षेत्रफळ म्हणजे 6 गुणिले बाजूचा वर्ग. बाजू किती आलेली आपली? 8 आलेली आहे बरोबर आहे. म्हणजे 8चा वर्ग घ्यावा लागेल आपल्याला. म्हणजे 6 गुणिले 8चा वर्ग 64. 64 गुणिले 6 6 चोक 24 हातचे आले 2 6 7 36 आणि 2 38 म्हणजे 384. हे पृष्ठफळ म्हणजे क्षेत्रफळासारखे असते. याला आपण कसं लिहितो? चौरस सेंटीमीटर. पृष्ठफळाला चौरस लिहायचं आणि घनफळाला घन लिहायचं. हे घनाचं पृष्ठफळ आलेलं आहे म्हणजे 6 ह्या चौरसाचं आपल्याला आपण त्याचं पृष्ठफळ काढलेलं आहे. तर आता घनफळ काढायचं आपल्याला. घनाचे घनफळ म्हणजे काय? फक्त बाजूचा घन करायचा आपल्याला. घनासाठी सूत्र खूप सोपे आहेत पहा. घनाचं पृष्ठफळ म्हणजे 6 गुणिले बाजूचा वर्ग आणि घनाचे घनफळ म्हणजे काय? बाजूचा घन करायचा. बाजू किती आहे आपली? 8 आहे म्हणजे 8चा घन होईल. 8चा घन किती असतो? म्हणजे 8 गुणिले 8 गुणिले 8 8चा घन 512 असतो. 512 हे घनफळ आहे म्हणून एकक काय येणार आहे? घन सेमी. घ सेमी. पहा आता आपल्याला काय विचारले? दोघांमधील फरक किती? हे 512 आहेत, हे 384 आहेत म्हणजे 512 मधून आपण 384 वजा करू तर काय होईल पहा. 8 इथे 9 11 9 9 गेले 2 128. फरक किती येणार आहे आपला? 128 येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, प्रत्येक बाजू 10 मिलीमीटर असणाऱ्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती चौरस सेंटीमीटर? बाजू दिलेली आपल्याला मिलीमीटरमध्ये आणि पृष्ठफळ विचारलेले चौरस सेंटीमीटरमध्ये. पहा 10 मिलीमीटर आहे घनाची बाजू. घन म्हणजे चौरस असतो बरोबर आहे. प्रत्येक पृष्ठभाग हा चौरस असतो. समजा हा घन काढलेला आहे आपण. तर याची प्रत्येक बाजू किती आहे? 10 मिलीमीटर आहे. 10 मिलीमीटर. आता आपल्याला मिलीमीटर आणि सेंटीमीटर यामधील फरक माहीत आहे. एका सेंटीमीटरमध्ये 10 मिलीमीटर असतात बरोबर आहे. म्हणजे एका सेंटीमीटरमध्ये स्केल पट्टीवर एका सेंटीमीटरमध्ये ज्या बारीक 10 लाईन असतात त्याला काय म्हणतात? मिलीमीटर. त्या 10 असतात मिलीमीटर. 1 सेंटीमीटर म्हणजे काय? 10 मिलीमीटर. तर म्हणजे ही 10 मिलीमीटर आहे म्हणजे बाजू किती आहे? 1 सेंटीमीटर आहे. 10 मिलीमीटर म्हणजेच काय? 1 सेंटीमीटर. तर आपल्याला घनाचं एकूण पृष्ठफळ विचारलेलं आहे. आता घनाचे पृष्ठफळ माहिती आहे आपल्याला. घनाचे पृष्ठफळ म्हणजे काय? 6 गुणिले बाजूचा वर्ग. कारण 6 चौरस आहेत आणि एका चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग. आता बाजू किती आली आपली? 1 सेंटीमीटर आलेली आहे. कारण आपल्याला आपल्याला पृष्ठफळ हे चौरस सेंटीमीटरमध्ये काढायचं आहे म्हणून आपण सेंटीमीटर घेऊ. आता 10 mm ऐवजी आपण काय घेणार? 1 सेंटीमीटर. 6 गुणिले बाजू 1 आहे आणि याचा वर्ग म्हणजे काय होईल? 6च होणार आहे. हे काय येईल? चौरस सेंटीमीटर. म्हणजे 10 मिलीमीटर बाजू असणाऱ्या घनाचे पृष्ठफळ किती आलेले? 6 चौरस सेंटीमीटर. 6 चौरस सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, लांबी, रुंदी आणि उंची आपल्याला दिलेली आहे, मीटरमध्ये दिलेली आहे आणि पत्र्याची बंदिस्त टाकी तयार करण्यासाठी. आता बंदिस्त टाकी म्हणजे काय? इष्टिकाची ती. म्हणजे लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे, उंची दिलेली आहे आपल्याला. आपण एक इष्टिकाची ती काढू अशी. म्हणजे आयताकृती असेल,
इष्टिकाचिती म्हणजे आपल्या विटेसारखा आकार, बांधकामाची वीट असते त्याप्रमाणे आकार. लांबी किती दिलेली आहे? 3.5. 3.5. रुंदी किती आहे? 2.5 ही रुंदी. आणि उंची किती आहे? 2 मीटर. सर्व हे मीटरमध्ये आहे. आता या लांबीची, रुंदीची आणि उंचीची आपल्याला काय करायचं आहे? पत्र्याची टाकी तयार करण्यासाठी टाकी तयार करायची असती, समजा पेटीसारखा आकार असा, तर 120 रुपये प्रति मीटर दराने एकूण खर्च किती येईल? असं आपल्याला खर्च ज्यावेळेस विचारतील त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल? ही टाकी बनविण्यासाठी एकूण किती पत्रा लागतो हे काढावं लागेल. म्हणजे याचं पृष्ठफळ काय आहे हे काढावे लागेल. बरोबर आहे. तर आपण याचं इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ काढू. इष्टिकाचितीचे सूत्र असे: 2 गुणिले LB प्लस BH प्लस HL. LB, BH आणि HL म्हणजे काय? 2 टाइम्स लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी. LB प्लस BH प्लस HL दोघांमध्ये गुणाकार आहे. त्याप्रमाणे आपण आता किमती टाकू. लांबी किती आहे आपल्याला? ही लांबी आहे, ही काय? रुंदी आहे, आणि ही काय? उंची आहे. लांबी किती आहे? 3.5 गुणिले रुंदी किती आहे? 2.5 प्लस हे पूर्ण 2 टाइम्स आहे कारण इथे कंस आहे. B इंटू H म्हणजे 2.5 इंटू 2 आणि प्लस H इंटू L. H किती आहे? 2 आणि L किती आहे? 3.5. सर्वांचा गुणाकार करायचा आपल्याला. पाहता हा गुणाकार किती येणार आहे? 35 गुणिले 25 म्हणजे पॉईंट आपण नंतर देऊ. 35 गुणिले 25, 25 5 125, 7 आले 12, 25 3 75, 75 आणि 10 85, 2 87 म्हणजे पॉईंट 2 नंतर येईल. 1 2 म्हणजे हा गुणाकार किती येणार आहे? 8.75. बरोबर आहे. 2.5 गुणिले 2 म्हणजे किती होतील? 5. 5.0 बरोबर आहे. आणि 3.5 गुणिले 2 म्हणजे 7 होतील म्हणजे 7.0. आता ही बेरीज घेऊ आपण. 2 टाइम्स ही बेरीज किती येईल बा आपली? हे पहा 7 आणि 5 12, 12 आणि 8 20, 20.75 येईल. 20.75 आणि याची काय करायची आपल्याला? डबल करायची म्हणजे 20 दोन्ही 40 आणि 75 आणि 75 1.5 होईल. बरोबर आहे. 40 आणि हे 1.5 म्हणजे 41.5 एकूण पृष्ठफळ आहे. त्यामुळे चौरस मीटर. येथे आपल्याला मीटर दिलेले म्हणून आपण इथे चौरस मीटर लिहिणार. येथे जर सेंटीमीटर असतं तर आपण इथे चौरस सेंटीमीटर लिहिलं असतं. एकूण पृष्ठफळ किती आलेलं आहे? 41.5 चौरस मीटर. म्हणजे एवढा पत्रा लागतोय आपल्याला. ही टाकी करण्यासाठी एवढा पत्रा लागेल आपल्याला. एका चौरस मीटरला 120 रुपये लागतात. तर हे किती चौरस मीटर आहेत? 41.5. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? 41.5ला आपल्याला 120ने गुणावे लागेल. बरोबर आहे. 41.5 गुणिले आपण 12 करू, नंतर 0 आपण ॲड करू. 12 पंचे 60, हातचे आले 6, 12 1 12 आणि 6 18, 12 चौक 48 आणि 1 49. बरोबर आहे. 1 0 इथे 0 असल्यामुळे इथे एक 0 वाढेल. उत्तर काय येईल? 0.1 नंतर म्हणजे 0.1 नंतर 4980. 4980 उत्तर येईल. बरोबर आहे. एवढे आपल्याला रुपये लागतील. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका शंकूची उंची दिली आपल्याला, त्रिज्या दिली, तर शंकूचं घनफळ काढायचं आहे. पहा फक्त सूत्रावरच खेळ आहे. हा सूत्र माहीत असेल तर काढता येते. या प्रकारचा शंकू असतो. ज्याप्रमाणे आपण आईस्क्रीमचा कोन असतो ना त्याप्रमाणे शंकूचा आकार असतो. येथे सर्कल असते. तर हा शंकू आहे. याची उंची दिली आपल्याला 18 सेंटीमीटर. उंची म्हणजे या पॉईंटमधून या सर्कलचा सेंटर जो असेल तेवढी उंची होईल, हाईट होईल ही. आणि ही काय होईल? त्रिज्या होणार आहे. या वर्तुळाची त्रिज्या ही आपल्याला
7 सेंटीमीटर दिलेली आहे आणि हाईट किती दिलेली आहे 18 सेंटीमीटर, 18 सेंटीमीटर आणि ही त्रिज्या दिलेली आहे 7 सेंटीमीटर. तर आपल्याला शंकूचं घनफळ काढायचं आहे. शंकूचे घनफळ सूत्र आहे पहा, शंकूचे घनफळ 1/3 पाय आर स्क्वेअर आणि एच. हे सूत्र पाठ करावे लागेल तरच हा प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. शंकूचं घनफळ, कारण उंची दिलेली आहे, त्रिज्या दिलेली आहे, फक्त आपल्याला किमती टाकून उत्तरच काढायचं आहे. 1/3 पायची किंमत आपण 22/7 घेऊ. आर त्रिज्या किती दिली 7 सेंटीमीटर, म्हणजे 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7 लिहू आपण. वर्ग आहे म्हणून 7 आपण 2 वेळेस गुणाकारामध्ये लिहिलेले आहेत. आणि हाईट किती दिली 18. गुणाकार आहे पूर्ण, म्हणजे हे 7 7 कॅन्सल करू शकतो आपण. हे 3 आपण 18ला भाग देऊ शकतो. 3 1 3, 3 6 18, म्हणजे राहिलेलं काय 22 7 आणि 6, 22 7 आणि 6 बरोबर आहे. हा गुणाकार करू आपण, किती होईल 22 7 154 होतील आणि गुणिले 6, 6 चौक 24, हातचे आले 2, 6 पंचे 30 आणि 2 32, हातचे आले 3, 6 1 6 आणि 3 9, 924 घनफळ आहे. त्यामुळे युनिट काय दिले आपल्याला सेंटीमीटर, म्हणजे घन सेंटीमीटर. शंकूचा घनफळ किती येईल 924 घन सेंटीमीटर. 924 म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका आयताकृती पत्र्याची लांबी 88 सेंटीमीटर आणि रुंदी 20 सेंटीमीटर आहे. त्या पत्र्याची वृत्तचिती आकाराची नळी बनवली. तर पहा मित्रांनो, एक आयताकृती पत्र आहे. समजा हा आयताकृती पत्र आहे. पत्र्याची लांबी आपल्याला 88 सेंटीमीटर दिलेली आहे आणि रुंदी किती दिलेली आहे 20 सेंटीमीटर. ही रुंदी. त्या पत्र्याची वृत्तचिती आकाराची नळी बनवली, म्हणजे या पत्र्याची काय केली अशी नळी बनवलेली. पहा अशी नळी बनवली, कंप्लीट अशी नळी बनवली. तर ही काय झालेली वृत्तचिती झालेली आहे, म्हणजे सिलेंडरसारखा आकार झालेला आहे. बरोबर आहे. ही वृत्तचिती म्हणजे पत्रा कसा आहे आपला आयताकृती आहे, असा पत्र आहे. याची लांबी आहे 88 सेंटीमीटर, रुंदी आहे 20 सेंटीमीटर आणि या पत्र्याची आपण अशी वृत्तचिती बनवलेली आहे, म्हणजे ती या प्रकारे दिसेल. बरोबर आहे, कारण दोन्ही साईडला सर्कल येतील. त्या पत्र्याची वृत्तचिती आकाराची नळी बनवली, तर त्या नळीत किती घन सेमी हवा मावेल. या नळीमध्ये या रिकाम्या पोकळीत किती हवा मावेल, म्हणजे याचं आपल्याला घनफळ काढायचं आहे. म्हणजे याने या वृत्तचितीने किती जागा व्यापलेली आहे, म्हणजे याचं घनफळ काढायचं आपल्याला. आयताची लांबी नळीच्या कडेच्या परिघा एवढी असते. बरोबर आहे, आयताची लांबी नळीच्या कडेच्या परिघा एवढी असते, कारण ही आयताची लांबी आहे. जर आपण असं गोल केलं याला, तर लांबी म्हणजेच काय होणार आहे परिघ होणार आहे या वृत्तचितीचा. बरोबर आहे. आणि ही रुंदी आहे, रुंदी म्हणजेच काय होणार आहे ह्या वृत्तचितीची उंची होणार आहे. बरोबर आहे. ही काय येईल उंची येणार आहे. रुंदी म्हणजे उंची किती येईल ह्या वृत्तचितीची 20 सेंटीमीटर येणार आहे, कारण लांबी 20 आहे. तर हा परिघ किती येणार आहे, परिघ म्हणजे 2πr, परिघ किती येणार आहे 88 सेंटीमीटर, 88 सेंटीमीटर. बरोबर आहे. तर आपल्याला वृत्तचितीचं घनफळ काढायचं आहे. आता वृत्तचितीचे घनफळ सूत्र कसं आहे पहा, वृत्तचितीचे घनफळ सूत्र पाठ करा, पाय आर स्क्वेअर आणि गुणिले एच. पाय आर स्क्वेअर आणि गुणिले एच हे सूत्र आहे वृत्तचितीचं घनफळ काढण्यासाठी. आता आपल्याला पायची किंमत घेता येईल, आरची किंमत आपल्याला काढावी लागेल पहा, कारण परिघ माहिती आहे त्यावरून आरची किंमत काढता येईल. आणि एच दिलेला आहे 20 आहे. बरोबर आहे. म्हणजे आरची किंमत आपल्याला काढण्यासाठी काय करावं लागेल 2 गुणिले पायची किंमत 22/7 आर त्रिज्या काढायची आपल्याला आणि 88, यावरून आरची किंमत काढता येईल. हे किती होतील 44/7 गुणिले आर बरोबर 88. यावरून आर म्हणजे काय येणार आहे 88. हे 7 गुणाकारात जातील, 44 भागाकारामध्ये. 44 1 44, 44 2 88, 2 गुणिले 7 म्हणजे आरची किंमत किती येणार आहे 14.
सेंटीमीटर. आता उंची माहिती आपल्याला 20 आहे आणि त्रिज्या किती आलेली 14. किमती टाकून आपण घनफळ काढू. 22 सप्तमांश. आरची किंमत 14 आलेली. 14चा वर्ग करायचा म्हणजे 14 गुणिले 14 आपण 2 वेळेस लिहू. आणि उंची किती आहे 20. हे सॉल्व करता येईल आता आपल्याला. 7 1 7, 7 2 14 बरोबर आहे. म्हणजे काय राहील 22 2 14 आणि 20. 22 2 44 होतील गुणिले 14 आणि 20 यांचा गुणाकार 14 2 28 म्हणजे 280 होणार आहे बरोबर आहे. म्हणजे 280ला आता आपल्याला 44ने गुणावे लागेल. 280 गुणिले 44. 0 4 8 32, 7 4 3, 4 2 8 आणि 3 11. पुन्हा याच संख्या येतील कारण नंबर सारखे आहेत हे. म्हणजे 0 2 1 1. ही बेरीज घेतली आपण 3 2 1. किती येईल 12320. 12320. घनफळ आहे. एकक काय सेंटीमीटर. म्हणजे घनफळ काय येणार आहे घन सेंटीमीटर. म्हणजे हवा किती मावेल 12320 घन सेंटीमीटर एवढी हवा मावेल. 12320. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका वृत्तचितीची त्रिज्या दिलेली आहे, उंची दिलेली आहे, तिचे आपल्याला पृष्ठफळ काढायचं आहे. पहा वृत्तचिती आहे म्हणजे या आकाराची आहे. त्रिज्या दिलेली आपल्याला. ही त्रिज्या खालच्या वर्तुळाची किंवा वरच्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे 14 सेंटीमीटर दिलेली आहे आपल्याला. आणि उंची पण दिलेली आहे. उंची म्हणजे ही एक तर उंची येईल. ही पहा एवढी उंची किंवा या सर्कलचा सेंटर पॉईंट आणि या सर्कलचा सेंटर पॉईंट हे अंतर म्हणजे काय येणार आहे उंचीच येणार आहे. ती हाईट किती दिली आपल्याला 15 सेंटीमीटर. म्हणजे उंची किती आहे 15 सेंटीमीटर. ही झाली त्रिज्या आणि ही झाली हाईट. तर एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. पहा पृष्ठफळाचे सूत्र वेगळे आहेत आणि घनफळाचे सूत्र वेगळे आहेत. आता येथे आपल्याला मागच्या उदाहरणात आपण घनफळाचं सूत्र पाहिलेलं आहे पाय आर स्क्वेअर इंटू एच. आता येथे आपल्याला पृष्ठफळाचं सूत्र पाहिजे. म्हणजे काय सूत्र 2 पाय आर आणि कंसामध्ये एच प्लस आर. हे सूत्र 2 पाय आर कंसामध्ये एच प्लस आर हे लक्षात ठेवावे लागेल. तर आता आपण किमती टाकू. पायची किंमत 22 सप्तमांश घेऊ आपण. आर किती घ्यायचं आपल्याला 14 दिलेली आहे. एच 15 आहे आणि आर किती आहे 14. हे सोडवता येईल आपल्याला. 7 1 7, 7 2 14. हे किती होतील 2 22 आणि 2 यांचा गुणाकार 22 2 44 आणि हे 2 88. आणि ही बेरीज किती येणार आहे 15 14 29. म्हणजे 29 गुणिले 88. म्हणजे 88ला आपल्याला 29ने गुणायचं आहे. 29 8 किती येतात 232. हातचे आले 23. 29 8 232. 232 आणि 23 किती होतील 232 आणि 23 255 होतील. म्हणजे 255. उत्तर काय येणार आहे 25 52. डायरेक्ट 29चा मी पाढा म्हणलेला आहे इथे. उत्तर काय आलेलं आहे 25 52. पृष्ठफळ आहे. एकक काय येणार आहे चौरस सेंटीमीटर. 2552. 2552 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका शंकूचे वक्र पृष्ठफळ 220 चौरस सेंटीमीटर आहे. शंकू काढू आपण एक. या प्रकारचा शंकू असतो आईस्क्रीमच्या कोनसारखा. आपल्याला वक्र पृष्ठफळ दिलेले आहे आणि त्रिज्या दिलेली आहे 7 सेंटीमीटर. ही त्रिज्या किती आहे या खालच्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे शंकूची त्रिज्या 7 सेंटीमीटर दिलेली आहे. तिरकस उंची किती. ही जी तिरपी उंची आहे ना याला म्हणायचं तिरकस उंची. ती आपण एलने इंडिकेट करतो. स्लॅन्ट हाईट ही एलने इंडिकेट करतो. आणि सरळ जी उंची असते शंकूची ही शंकूची मेन उंची आहे. याला म्हणतो आपण एच. एचनेही इंडिकेट करतो. परंतु तिरकस उंची आपण एलने इंडिकेट करतो. उंची आहे पहा ही तिरकस उंची आहे ही किंवा ही. तर आता आपल्याला काय दिलेलं आहे वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे. वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे आपल्याला 220 चौरस सेंटीमीटर दिलेले आपल्याला. आपल्याला काय काढायचं आहे तिरकस उंची. ह्या एलची किंमत किती आहे हे काढायचं आहे पहा आपल्याला.
सूत्र यासाठी वेगळं आहे, ते पण पाठ करावे लागेल. शंकूचे वक्र पृष्ठफळ पाय आर आणि यल, एवढंच सूत्र आहे पहा. पाय आर यल, शंकूचे वक्र पृष्ठफळ म्हणजे पाय आर यल. आणि शंकूचे वक्र पृष्ठफळ म्हणजे काय, हे जे असं हे हा जो गोलाकार भाग आहे ना, पूर्ण हा गोलाकार भाग, याचं पृष्ठफळ, त्यामध्ये हे सर्कल येणार नाही, हे बॉटमचं सर्कल येणार नाही, फक्त हा पूर्ण असा गोलाकार भाग म्हणजे वक्र पृष्ठफळ. शंकूचं पूर्ण पृष्ठफळ म्हणजे काय, हे दोन्ही येईल त्याच्यात, हे वक्र पृष्ठफळ येईल आणि ह्या वर्तुळाचं पृष्ठफळ पण येणार आहे. तर आपल्याला इथे फक्त वक्र पृष्ठफळ पाहिजे, ते लक्षात ठेवायचं. पाय आर यल, वक्र पृष्ठफळ किती आहे, 220 दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे आपण किमती टाकू. 220 बरोबर पायची किंमत आपण 22/7 घेऊ आणि आर त्रिज्या दिलेली 7 आणि यल आपल्याला काढायचं आहे, तिरकस उंची म्हणजे यल किंमत काढायची आपल्याला. पहा हे 7 7 कॅन्सल होतील, बरोबर आहे. म्हणजे एलची किंमत काय येणार आहे, यल इक्वल टू 220 भागिले 22 होईल. 22 एक 22, 22 10 220, म्हणजे एलची किंमत किती येणार आहे, 10 सेंटीमीटर. तिरकस उंची किती आलेली, 10 सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, आताच्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे मित्रांनो. एका शंकूचे वक्र पृष्ठफळ दिलेले आहे आपल्याला. शंकू याचा आपल्याला वक्र पृष्ठफळ किती आहे हे दिलेलं आहे. पहा किती आहे, 204.1 चौरस सेंटीमीटर हे वक्र पृष्ठफळ आहे. तळाची त्रिज्या दिली 5 सेंटीमीटर, ही त्रिज्या दिलेली आहे 5 सेंटीमीटर. तर त्याची लंब उंची, आता इथे आपल्याला लंब उंची म्हणजे ही हाईट काढायची आहे, एच काढायची आपल्याला. पहा इथे 90 अंशाचा कोन होत असतो बरं का, हे लक्षात राहू द्या. आता शंकूचे वक्र पृष्ठफळ सूत्र आपण या पूर्वीच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेले आहे. शंकूचे वक्र पृष्ठफळ म्हणजे काय, पाय आर यल. वक्र पृष्ठफळ आपल्याला 204.1 दिलेले. पायची किंमत आपण 3.14 घेऊ, कारण पॉईंटमध्ये आहेत ह्या, म्हणून आपण 3.14 घेऊ. पायची किंमत एकतर आपण 22/7 घेऊ शकतो किंवा 3.14. हे जर आपण भागाकार केला तर 3.14च येते. आपल्याला इथे पॉईंटमध्ये आहे म्हणून आपण ही किंमत न घेता आपण ही घेऊ. 3.14 गुणिले आर किती दिलेले, 5 आणि यल आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला फक्त ही हाईट काढायची आहे. त्यासाठी सूत्र कसं आहे, पाय आर यल. आता यल आपल्याला काढावे लागेल प्रथम, कारण यल काढलं तर मग हा काटकोन त्रिकोण तयार होईल. म्हणजे ही बाजू माहीत झाली, ही बाजू माहिती आहे, म्हणजे ही बाजू काढता येईल नंतर आपल्याला. त्यासाठी आपण तिरकस उंची ही यल किती आहे ते प्रथम काढू. 204.1 हा गुणाकार करू आपण. 5 चोक 20, हातचे आले 2, 5 एक 5 आणि 2 7, 5 त्रिक 15, 1 2 1 2 म्हणजे 15.70 येईल आणि गुणिले यल म्हणजे यल बरोबर काय होणार आहे, 204.1 भागिले, हे भागाकारात जातील, नंतरचा 0 आपण नाही घेतला तरी चालेल, कारण 15.7 घेऊ आपण. आता पहा येथे पॉईंटचा विचार करायची गरज नाही, कारण पॉईंट नंतर एकच अंक आहे, येथे पण पॉईंट नंतर एक अंक आहे. म्हणजे यालाच आपण असं लिहू शकतो 20 41 आणि 157, बरोबर आहे. पॉईंट नंतर सेम अंक आहेत, एक अंक आहे, म्हणून पॉईंट उडून गेले, पॉईंट कॅन्सल. आता कशाने भाग देता येईल आपल्याला, या दोन्ही संख्याला म्हणजे 2041ला फक्त 157नेच भागावं लागेल आपल्याला. शेवटी एक कधी येईल, 7च्या पाड्यामध्ये 7 त्रिक 21. जर आपण 3ने गुणाकार केला 157ला तर खूप कमी होईल, किंवा 13ने केला तर काय होईल पहा, 157 गुणिले 13 करून पाहू आपण. 13 7 91, हातचे आले 9, 13 5 65 आणि 9 74, हातचा आले 7, 13 1 13, 13 7 20. 13ने जर गुणाकार केला तर 2041, म्हणजे हा भागाकार किती येईल, 13 येईल. कंप्लीट 13चा भाग जाईल, 13 सेंटीमीटर. म्हणजे एलची किंमत किती येणार आहे आपली, 13.
तिरकस उंची आपल्याला 13 मिळालेली आहे, त्रिज्या 5 दिलेली आहे. येथे आपला काटकोन त्रिकोण तयार होतोय. हा कर्ण 13 आहे, 5 दुसरी बाजू आहे. तर पायथागोरसचं त्रिकोण जर वापरलं तर ही उंची किती येईल? कर्ण जर 13 असेल तर दुसऱ्या दोन बाजू कोणत्या असतात? 5 आणि 12. म्हणजे ही बाजू किती येणार आहे? 12 येणार आहे. म्हणजे हाईट किती येईल आपली? 12 सेंटीमीटर. त्रिकूट वापरलं तर लगेच आपल्याला लक्षात येईल, किंवा पायथागोरस सूत्र वापरलं तरी चालेल. पहा, 13चा वर्ग 169 होईल, त्यामधून 5चा वर्ग 25 मायनस होईल, म्हणजे 144. 144 वर्गमूळ काय येणार आहे? 12 येणार आहे. म्हणजे हाईट किती येईल आपली? 12 सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. या सूत्रावरून आपण एलची किंमत काढली, म्हणजे तिरकस उंची काढल्यानंतर आपण ही लंब उंची काढलेली आहे. नेक्स्ट, येथे आपल्याला इष्टिका चिती आकाराच्या लाकडी पेटीस बाहेरून रंग द्यायचा आहे. पेटीची लांबी, रुंदी आणि उंची आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. तर रंग देण्याच्या भागाचे क्षेत्रफळ किती चौरस मीटरमध्ये विचारलेले आहे आपल्याला. लांबी, रुंदी आणि उंची सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे, परंतु आपल्याला पृष्ठफळ कशामध्ये काढायचं आहे? चौरस मीटरमध्ये नंतर रूपांतर करायचं आहे. तर प्रथम आपण समजा ही इष्टिका चिती आकाराची लाकडाची पेटी आहे. याची लांबी दिली आपल्याला 48 सेंटीमीटर, रुंदी दिलेली 30 सेंटीमीटर आणि उंची दिलेली 20 सेंटीमीटर. आता इष्टिका चिती आहे, आपण त्याचं काय काढू? एकूण पृष्ठफळ काढू. इष्टिका चितीचे म्हणजे काय होईल? सूत्र माहिती आहे आपल्याला, आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. 2 टाइम्स LB प्लस BH प्लस HL हे सूत्र आहे. आता आपल्याला किमती टाकायच्या. 2 LB ही L आहे, ही B आहे आणि ही H आहे. बरोबर आहे. LB म्हणजे 48 गुणिले 30, 48 गुणिले 30 अधिक BH, B आणि H 30 गुणिले 20 प्लस HL 20 आणि 48, 20 गुणिले 48. हा गुणाकार बेरीज, गुणाकार बेरीज, हा गुणाकार. 2 टाइम्स हा गुणाकार किती येईल? 0, 3 8 24, हातचे आले 2, 3 चौक 12 आणि 2 14, 1440 येईल. 3 गुणिले 2, 3 दोन्ही 6 आणि 2 0 प्लस 48 दोन्ही 96, म्हणजे 960 येईल. बरोबर आहे. ही सगळ्यांची बेरीज करावं लागेल आपल्याला. बेरीज किती होईल पहा. हे 1400, हे 600, 2000 होतील, हे 900, 2900 आणि 40 आणि 60, 100 वाढतील, म्हणजे 3000 येईल. 2 गुणिले ही बेरीज पूर्ण 3000 येणार आहे. 3000 गुणिले 2 म्हणजे काय होईल? 6000. पृष्ठफळ आहे हे कशामध्ये येईल आपलं? चौरस सेंटीमीटरमध्ये. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? रंग देण्याच्या भागाचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल. आपण पृष्ठफळ काढलेलं आहे चौरस सेंटीमीटरमध्ये, आपल्याला चौरस मीटरमध्ये विचारलेलं आहे. तर आता हे कसं करायचं? आता हे एकूण पृष्ठफळ आलेलं आहे आपलं चौरस सेंटीमीटरमध्ये, परंतु आपल्याला विचारलेलं आहे चौरस मीटरमध्ये. तर एक चौरस मीटर म्हणजे का 10,000 चौरस सेंटीमीटर असतात. पहा, हे लक्षात ठेवा. एक चौरस मीटरमध्ये म्हणजे 10,000 चौरस सेंटीमीटर. तर येथे किती आहेत? 6000 चौरस सेंटीमीटर आहेत. आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचे. मग आपण काय करणार? या 6000ला आपण 10,000ने भाग देणार. बरोबर आहे, कारण सेंटीमीटरचं आपण मीटरमध्ये करतो, लहान्याचं मोठ्यामध्ये रूपांतर करायला आपण, त्यामुळे आपल्याला भाग द्यावा लागेल. 0 0 0 0 0 0 कॅन्सल होईल, म्हणजे 6/10 राहील. 6/10 म्हणजे काय येईल? 0.6. हे काय येईल? चौरस मीटर. 0.6 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो घनाचे घनफळ 1/8 पट झाले
तर घनाची बाजू किती पट केली असेल? पहा, घनाचे घनफळ सूत्र काय आहे? घनाचे घनफळ म्हणजे काय? बाजूचा घन, बरोबर आहे. तर आपल्याला काय विचारले? घनाचे घनफळ 1/8 पट केले, म्हणजे याला आपण 1/8 पट केलं, 1/8 पट केलं. हे काय? घनफळ. तर बाजू पण किती होईल? म्हणजे दोन्ही साईडला आपण 1/8 ने गुणाकार करू. तर हे काय होईल? बाजूचा घन, बरोबर आहे. तर घनफळ 1/8 पट केले, तर आपल्याला बाजू किती पट होईल हे विचारलेले. याला आपण असं लिहू शकतो, बाजूचा घन, बरोबर आहे. फक्त 8 येथे लिहिले आपण, आता काहीच बदल केला नाही. याला आपण असंही लिहू शकतो, बाजू भागिले येथे 8च्या ऐवजी आपण इथे 2 लिहू आणि 2चा घन करू. म्हणजे काय? 2चा घन म्हणजे 8च, असं लिहिलेलं आहे आपण, बरोबर आहे. म्हणजे काय? 1/2 म्हणजे बाजू किती केली आपण? अर्धी केलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे घनफळ किती आलेलं आहे आपलं? घनफळ आपण 1/8 पट केलेलं आहे घनफळ. तर बाजूला काय करावं लागलं आपल्याला? 2 ने डिवाईड करावं लागलं, बरोबर आहे. म्हणजे बाजू किती केली? हाफ झाली ही. म्हणजे उत्तर काय येईल आपलं? 1/2. म्हणजे बाजू येथे आपण हाफ केलेली आहे. ज्यावेळेस घनफळ आपण 1/8 पट केलं, म्हणजे घनफळाला आपण 8 ने डिवाईड केलं, तर बाजूला आपल्याला 2 ने डिवाईड करावं लागलं, तरच ते समीकरण बरोबर आहे. म्हणजे 1/2. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका घनाचे घनफळ, घन दिलेला आहे, या टाईपचा घन आहे, लांबी रुंदी उंची सगळी सारखी आहे. तर घनफळ दिलेलं आहे आपल्याला. घनफळ किती दिलेलं आहे? 216 घन सेमी हे घनफळ दिलं या घनाचं. त्याच्या एका पृष्ठाचे क्षेत्रफळ किती? तर एका पृष्ठाचं क्षेत्रफळ किती म्हणजे एका चौरसाचं पृष्ठफळ किती हे आपल्याला काढायचं आहे. पहा, आता घनाचे घनफळ म्हणजे काय? बाजूचा घन. घनफळ दिलं आपल्याला 216, म्हणजे 216 बरोबर बाजूचा घन होईल, बरोबर आहे. आपल्याला बाजू काढायची, यावरून बाजू किती काढता येईल आपल्याला? दोन्ही बाजूचा आपण घनमूळ घेतलं तर काय होईल? बाजू 216 कशाचा घन आहे? 216 6चा घन आहे, म्हणजे 216चं घनमूळ किती येणार आहे? 6 येणार आहे. म्हणजे बाजू किती येईल आपली? 6 येईल, बरोबर आहे. घनाची प्रत्येक बाजू किती येईल? 6 सेंटीमीटरची येणार आहे, 6 सेंटीमीटर. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? एका पृष्ठाचं क्षेत्रफळ किती? एक पृष्ठ म्हणजे काय? चौरस असतो, म्हणजे एका पृष्ठाचं क्षेत्रफळ किती येणार आहे? बाजूचा वर्ग म्हणजे 6चा वर्ग किती येईल? 36. एका पृष्ठाचं क्षेत्रफळ किंवा पृष्ठफळ किती येईल? ते बाजूचा वर्ग. बाजू किती आली आपली आत्ता? 6 आली, म्हणजे 6चा वर्ग म्हणजे किती? 36. पृष्ठफळ आहे म्हणजे हे काय येईल? चौरस सेंटीमीटर. 36 चौरस सेंटीमीटर. पहा, येथे आपल्याला पर्याय 2 दिलेत. एक 36 घन सेंटीमीटर दिलेला आहे आणि एक 36 चौरस सेंटीमीटर दिलेला आहे. तर आपला पर्याय कोणता आहे? 36 चौरस सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे आपल्याला इष्टिकाची त्याच्या बाजू दिलेल्या आहेत. पहा, ह्या 2 बाजू सेंटीमीटरमध्ये दिलेल्या आहेत आणि एक बाजू दिलेली आहे डेसिमीटरमध्ये. परंतु आपल्याला विचारलेलं काय आहे? भांड्यात किती लिटर पाणी मावेल, म्हणजे या इष्टिकाचितीमध्ये किती लिटर पाणी मावेल. आता आपल्याला मीटरचं रूपांतर लिटरमध्ये करता येते, त्यामुळे आपण सेंटीमीटर आणि हे सेंटीमीटर यांना आपण मीटरमध्ये रूपांतर करू. हे डेसिमीटर आहे, याला पण आपण मीटरमध्ये रूपांतर करू. तर काय होईल? पहा, आपल्याला हे माहिती आहे, 1 मीटर. 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर असतात, बरोबर आहे. आणि 1 मीटर म्हणजे काय? 10 डेसिमीटर होतात. यापूर्वी आपण हे कसं रूपांतर करतात हे आपण पाहिलेलं आहे. तर आता आपण 20 सेंटीमीटर
20 सेंटीमीटर म्हणजे किती होईल? 0.2 मीटर होईल. बरोबर आहे, कारण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. आपण रूपांतर केलेलं आहे. 20ला आपण 100ने डिवाईड केलं तर 0.2 30 सेंटीमीटर. तर हे किती होईल? 0.3 मीटर होईल, कारण 30ला आपण या 100ने डिवाईड केलं तर 0.3 मीटर येईल. हे किती दिलेले आहेत? 40 डेसिमीटर म्हणजे 40 डेसिमीटर फक्त 4 मीटर होतील, कारण 10 डेसिमीटरचा 1 मीटर होतो. हे 40 डेसिमीटर आहेत म्हणजे 4 मीटर होईल. बरोबर आहे. आता आपल्याला इष्टिकाची तिचे घनफळ काढू आपण, कारण कॅपॅसिटी काढायची आपल्याला, किती लिटर पाणी बसेल त्यासाठी आपल्याला घनफळ काढावे लागेल. इष्टिकाची तिचे घनफळ सूत्र माहिती आहे आपल्याला, L × B × H. हे घनफळाचं सूत्र आहे. L × B × H. पृष्ठफळाचं वेगळं आहे. आपल्याला लांबी, रुंदी आणि उंची आता घेता येईल. ही 0.3 आणि 4 हा पूर्ण गुणाकार, 3 2 6 6 चौक 24 होईल. बरोबर आहे, 24. पॉईंट कुठे येईल? 1 2 अंकानंतर, 1 2 अंकानंतर म्हणजे 0.24 येईल. हे काय येईल? घन मीटर. पूर्ण रूपांतर आपण मीटरमध्ये केलेले, त्यामुळे हे घन मीटर येणार आहे. आता पहा, आपल्याला काय विचारलेले आहे? आपण घनफळ काढलेले, एवढं घन मीटर आले. या भांड्यात किती लिटर पाणी मावेल? आता उत्तर आपलं मीटरमध्ये आलेलं आहे. आपल्याला लिटरमध्ये पाणी किती आहे हे काढायचं आहे. 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर होतात. हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर. तर हे किती घन मीटर आहेत? 0.24. तर आपल्याला काय करावं लागेल? याला 1000ने गुणावे लागेल, म्हणजे 0.24 गुणिले 1000 एवढे काय येतील? लिटरमध्ये येतील. पहा, 1 2 3 शून्य आहेत म्हणजे 24 पुढे 3 शून्य येतील. 1 2 3 शून्य. पॉईंट कोठे देणार आपण? 2 अंकानंतर. 1 2 1 2 म्हणजे पॉईंट येथे येईल. उत्तर काय येईल? 240. हे काय येईल? लिटर. म्हणजे एवढ्या इष्टिकाचितीमध्ये पाणी किती मावेल? 240 लिटर. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, घनाची बाजू दुप्पट केल्यास घनाचे पृष्ठफळ किती टक्क्यांनी वाढेल? समजा एक घन काढू आपण. काढायची गरज नाही आहे, समजण्यासाठी काढतोय आपण. घनाची बाजू, समजा ही बाजू आपण 1 मीटर घेऊ. नंतर ही बाजू आपण दुप्पट केली, म्हणजे दुसरा घन काढला आपण आणि त्याची बाजू आपण दुप्पट केली. ही बाजू किती होईल? आता 2 मीटर होईल. बरोबर आहे. घनाची बाजू दुप्पट केल्यास, एक घन काढला आपण 1 मीटर बाजू असणारा, तर घनाची बाजू दुप्पट केली तर दुसरा घन काढला आपण 2 मीटर बाजू असलेला, तर घनाचे पृष्ठफळ किती टक्क्यांनी वाढेल? मग या घनाचे पृष्ठफळ या घनाचं पृष्ठफळापेक्षा किती टक्क्यांनी वाढेल हे आपल्याला काढायचे आहे. आता घनाचे पृष्ठफळ आपल्याला माहीत आहे. घनाचे पृष्ठफळ सूत्र काय? 6 गुणिले बाजूचा वर्ग. बाजू किती आहे? 1 घेतली आपण म्हणजे 1चा वर्ग होईल. बरोबर आहे. आता या घनाचं पृष्ठफळ काय होणार आहे? घनाचं पृष्ठफळ 6, बाजू किती आहे? 2 म्हणजे 2चा वर्ग होईल. हे किती येणार आहे? 6 गुणिले 1चा वर्ग 1, 6 गुणिले म्हणजे 6च होईल. तर हे पृष्ठफळ किती येणार आहे आपलं? 6, 2चा वर्ग 4, 4 गुणिले 6 म्हणजे 24 होईल. बरोबर आहे. हे चौरस मीटर येईल आणि हे पण चौरस मीटर येईल. पृष्ठफळ आहे. आता कितीने वाढलेलं आहे? 6 आणि 24 म्हणजे फरक किती आला? 24मधून जर आपण 6 वजा केले तर काय येतील? 18 येतील. बरोबर आहे. म्हणजे 6 ज्या वेळेस पृष्ठफळ आहे तर त्यावेळेस 18ने वाढलेलं आहे. बरोबर आहे. मग 100 ज्या वेळेस असेल त्यावेळेस किती टक्क्यांनी वाढलं? म्हणजे 100ला किती? 6ला 18 वाढ होते तर 100ला वाढ किती? आपण कसं करणार? तिरपा गुणाकार. 100 गुणिले 18 आणि भागिले 6. तर हे काय होईल? 6 1 6, 6 त्रिक 18 म्हणजे 100 गुणिले 3. 100 गुणिले 3 म्हणजे काय येईल? 300. म्हणजे किती टक्क्याने वाढ झाली?
300% वाढ झालेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो आपल्याला 33 सेंटीमीटर लांब, 18 सेंटीमीटर रुंद व 8 सेंटीमीटर उंच अशी धातूची भरीव इष्टिका चिती आहे. एक आपण इष्टिका चिती काढू. आकृती काढायची गरज नाही, पण आपल्याला समजण्यासाठी काढतोय मी. म्हणजे विटेसारखा आकार आहे पहा. लांबी दिली 33 सेंटीमीटर, रुंदी दिलेली 18 सेंटीमीटर आणि उंची दिलेली आहे 8 सेंटीमीटर. ह्या इष्टिका चितीला ही भरीव आहे पूर्ण. ही पूर्ण वितळून याचे आपण नाणे तयार केलेले आहेत, असे कॉईन तयार केलेले आहेत पहा. ही वितळून यापासून आपण कॉईन तयार केलेले आहेत. आणि त्या कॉईनची म्हणजे कॉईन म्हणजे कसं असते पहा, दोन्ही बाजूला वर्तुळ असते, बरोबर आहे. कॉईनला जाडी पण आहे. म्हणजे आकार कसा आहे हा, वृत्तचिती माहीत आहे, वृत्तचितीसारखा आकार आहे. फक्त मी काय केलेलं आहे, जाडी जास्त उंच घेतलेली आहे समजण्यासाठी. म्हणजे या प्रकारचा आकार आहे तो. फक्त जाडी कमी आहे ही, परंतु वरे पण सर्कल आहे आणि खाली पण सर्कल आहे. आणि ही जाडी आहे. जाडी म्हणजे काय होईल, ती उंची होईल. ह्या वृत्तचितीची उंची होईल, म्हणजे हाईट, बरोबर आहे. नाण्याची साईज दिलेली आपल्याला 0.2 सेंटीमीटर जाडी. म्हणजे ही हाईट किती दिलेली आहे, 0.2 सेंटीमीटर. आणि व्यास किती दिलेला पहा, 6 सेंटीमीटर. म्हणजे हा व्यास 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे त्रिज्या किती येईल आपल्याला, व्यास 6 आहे म्हणजे त्रिज्या किती येणार आहे, 3 सेंटीमीटर. त्रिज्या 3 सेंटीमीटर. तर आपल्याला ही वितळून या आकाराचे नाणे किती तयार होतील हे विचारलेलं आहे आपल्याला. तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, या इष्टिका चितीचे घनफळ आणि वृत्तचितीचे पण घनफळ काढावे लागेल आपल्याला. हे दोघांचं घनफळ काढलं आपण, तर मग इष्टिका चितीच्या घनफळाला आपल्याला वृत्तचितीच्या घनफळाने भागावे लागेल, बरोबर आहे. मग इष्टिका चितीचे घनफळ काय होईल, घनफळ, आणि आपल्याला भागावे लागेल कशानं, वृत्तचितीचे घनफळ म्हणजे नाण्याचे घनफळ. हा जर भागाकार घेतला तर उत्तर म्हणजे आपलं काय येणार आहे, एकूण नाणी. म्हणजे एकूण किती नाणी तयार होतील, एकूण किती कॉईन्स तयार होतील हे आपल्याला मिळेल. आता इष्टिका चितीचे घनफळ सूत्र आपल्याला माहिती आहे, L/B/H, बरोबर आहे. आणि वृत्तचितीचे घनफळ हे पण सूत्र माहिती आहे आपल्याला, πr²h. हा h वेगळा आहे, हा h वेगळा आहे, बरोबर आहे. म्हणून कॅन्सल होणार नाही. Lची लांबी 33, रुंदी 18 आणि उंची आहे 8. येथे पायची किंमत 22 सप्तमांश घेऊ आपण. आर किती आपली त्रिज्या आलेली 3 सेंटीमीटर, म्हणजे 3चा वर्ग, 3 × 3 करू आपण. आणि एच किती येते 0.2, ही जाडी आहे, बरोबर आहे. एच 0.2. काय काय कॅन्सल होईल पहा आता. 3 × 1 = 3 म्हणजे 11 होईल, बरोबर आहे. 3 × 1 = 3, 3 × 6 = 18. पहा येथे 22 आहेत, येथे 11 आहेत, म्हणजे 11 × 1 = 11, 11 × 2 = 22 होईल, बरोबर आहे. हे 2/7 आहेत बरं का. म्हणजे हे काय होईल 6 × 8, 8 × 6 = 48 होतील. हे 2/7 आहेत. 7ला आपण अंशामध्ये नेणार, तर मग छेदामध्ये काय राहील, हे 2 राहतील आणि हे 0.2 राहतील. पहा आता 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, 2 × 4 = 8, म्हणजे 24 × 7 होईल, बरोबर आहे. 24 × 7, 24 × 7 आणि भागिले 0.2 येणार आहे. 24 × 7 करू आपण. 7 × 4 = 28, हातचे आले 2, 7 × 2 = 14 आणि 2 = 16, 168 आणि भागिले 0.2. पहा हा पॉईंट आपण कॅन्सल करू, म्हणजे येथे आणू. हा येथे आणला, येथे फक्त 2 राहील, बरोबर आहे. मग एक घर पॉईंट पुढे पास केला, पण येथे काय करावं लागेल आपल्याला, हा पॉईंट एक घर पुढे पास करावा लागेल. येथे पुढे अंक नाही आहे, त्यामुळे आपण 0 घेणार आणि इथे पॉईंट देणार. म्हणजे हे काय होईल 1680 भागिले 2 याप्रमाणे होईल, बरोबर आहे. किंवा 168 भागिले 0.2 आहे. तर आपल्याला हा पॉईंट कॅन्सल कधी होईल, जर येथे आपण 10ने गुणाकार केला तर.
हा पॉईंट कॅन्सल होईल, म्हणजे एक घर पुढे सरकल. तर मग येथे 10ने गुणाकार केला तर येथे 10ने गुणाकार करावा लागेल. म्हणजे हे किती होतील? 1680 होतील. आणि हे काय होतील? हे 20 होतील. आणि पॉईंट 1 नंतर म्हणजे इथे 2 येतील. बरोबर आहे. म्हणजे 1680 भागिले 2 किती होतील? 2 8 16, 2 4 8 आणि 0 840. म्हणजे एकूण नाणी किती तयार होतील? 840 नाणी तयार होतील. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका गोलाचे पृष्ठफळ 1386 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या गोलाची त्रिज्या किती? पहा, हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला गोलाचे पृष्ठफळ हे सूत्र माहीत पाहिजे, तरच हा प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. सूत्र काय आहे? गोलाचे पृष्ठफळ 4πr². 4πr² हे गोलाचं पृष्ठफळ सूत्र आहे. आपल्याला गोलाचे पृष्ठफळ दिलेलं आहे 1386. याची किंमत किती दिली? 1386. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? त्रिज्या किती काढायची? 4 पायची किंमत किती घेणार? 22/7. तर आपल्याला r² 1386 हे गुणाकारामध्ये आहेत, इकडे भागाकारामध्ये येतील. 4 × 22 बरोबर r² होईल. बरोबर आहे. तर आता ही काटाकाटी करू आपण. 2 2 4, 2 सख 12, 1 राहील, 2 9 18, 2 त्रिक 6, 693. बरोबर आहे. 693ला 11ने भाग जाईल पहा, म्हणजे 11 2 22 करू इथे. आणि 11 सख 66, येथे 3 राहतील, म्हणजे 11 त्रिक 33, 63 आलेले आहे. आता म्हणजे काय राहील? 63 × 7 आणि भागिले 4 होईल. बरोबर आहे. बरोबर r². हा गुणाकार घेऊ आपण. हा गुणाकार किती येणार आहे? 7 त्रिक 21, हातचे आले 2, 7 सख 42 आणि 2 44, 441. हा गुणाकार येईल 441 आणि भागिले 4 बरोबर r². बरोबर आहे. तर आपण काय करू? आता वर्गमूळ घेऊ. वर्गमूळ घेतलं तर आपल्याला दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यावं लागेल. म्हणजे rची किंमत किती येणार आहे? 441 भागिले 4 याचं आपल्याला वर्गमूळ घ्यावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे अंशाचं आणि छेदाचं दोघांचंही घ्यावं लागेल. म्हणजे r हे 441चं वर्गमूळ किती आहे? 21 आहे. आपल्याला माहीत आहे 21चा वर्ग 441, म्हणून 441चं वर्गमूळ 21 येईल. आणि 4चं वर्गमूळ 2 येईल. बरोबर आहे. 21 भागिले 2 ही किंमत किती येणार आहे? 10.5. 21चे अर्धे म्हणजे 10.5. बरोबर आहे. सेंटीमीटर. त्रिज्या किती येईल? 10.5. 10.5 सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, एका घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ आपल्याला 384 दिलेलं आहे, तर घनाचे घनफळ काढायचं आहे. पहा, घनाचं पृष्ठफळ दिलेलं आहे, तर घनफळ काढायचं. त्यासाठी आपल्याला बाजू काढावी लागेल. आता घनाचे एकूण पृष्ठफळ सूत्र माहिती आहे आपल्याला. घनाचे एकूण पृष्ठफळ सूत्र काय आहे? 6 × बाजूचा वर्ग. कारण घनाला 6 पृष्ठे असतात आणि प्रत्येक पृष्ठ हा चौरस असतो, म्हणून 6 × बाजूचा वर्ग. तर पृष्ठफळ दिलेलं आहे आपल्याला 384 बरोबर 6 × बाजूचा वर्ग होईल. बरोबर आहे. आपण काय करू? 384 हे भागिले 6 होतील. बरोबर बाजूचा वर्ग. हा भागाकार घेऊ. काय होईल? 6 6 36, 2 राहतील आणि 6 चौक 24 म्हणजे 64 येईल. बरोबर बाजूचा वर्ग. जर आता वर्गमूळ घेतलं तर बाजू किती आपल्याला काढता येईल? म्हणजे बाजू किती येणार आहे? 8. 64चं वर्गमूळ 8. बाजूचा वर्ग. वर्गमूळ घेतलं फक्त बाजूच राहील. 8 सेंटीमीटर. आता आपल्याला घनाची बाजू माहीत झाली, तर घनफळ म्हणजे काय? बाजूचा घन. 8चा घन किती होणार आहे? 512 घन सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे.
समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.